कोणी हिसकून घेऊ शकत नाही. नसता मग हे राज्य परदेशातलं राज्य आहे की काय असं होईल. आणि राज्यात जे आमरण उपोषण सुरू येतं ते त्यांनी थांबवावेत. दुसरी गोष्ट, आपण निघालो होतो, आपण मागं सरकत नसतो कारण आपण मराठी. पण त्यांनी शेवटी हार मानली आणि पोलिसांच्या माध्यमातून रस्ते थांबवले. त्यांनी SRP पोलीस सगळे लावून, परंतु आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. आज आपण पुन्हा अंतरवालीच्या ठिकाणी येऊन आपलं शांततेत आमरण उपोषण सुरू आहे आणि न्यायालयाचा मान ठेवून आपण सलाईनसुद्धा सुरू केलेली आहे आणि त्यांचं सुरू पण आहे. एकदम जसं पोलीस म्हणतील तशा पद्धतीने सुरू आहे. तो म्हणतो तसं नाही, अजिबात नाही. आणि माझं एक सांगणं आहे, आज विशेष करून या अंतरवाली गावातून पत्रकारांच्या बांधवाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी आणखीन तरी लोकांची नाराजी अंगावर घेऊ नये. आणखीन तरी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. आज अधिवेशन सुरू होत आहे. आज पहला कैबिनेट में अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तो निर्णय घेऊन तुम्ही अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचं घ्या, आणखीन लांबू नका. गुन्हे ठरल्याप्रमाणे मागं घ्या. हैदराबादचं गॅजेट तुम्ही घ्या. तुम्ही कितीही दडपण आणलं, दबाव आणला, तर या मागणीपासून मी तसूभरही हटणार नाही, हे जाहीरपणानं सांगतो. आणि माझा मराठा समाजही हटणार नाही. फक्त मराठे अडचणीत आणले नाही पाहिजेत, हे आंदोलकाचं काम असतं. त्यांना अडचणीत मला येऊ द्यायचं नव्हतं आज आणि रात्री पण. म्हणून मी मराठ्यांचे गनिमी कावा म्हणूयात किंवा आपल्या विचाराची हुशारी म्हणूयात, आपण बरोबर त्यांनाच हरवलेलं आहे आणि तोच हरलेला आहे. त्यांनी दारं उघडे ठेवायला पाहिजे होतो, मी निघालोच. आणखीनही सांगतो पुन्हा एकदा, आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा. मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका, ही माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती शब्द वापरला आहे. मराठा ही लाट नाराजीची तुम्हाला परवडणारी नाही. आणि माझ्या उपोषणाबद्दल मी आज 5 वाजता आमरण उपोषणाबद्दल गावकऱ्यांना बोलून घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून, मार लागलेल्या माता माऊल्यांशी चर्चा करून मी आज 5 वाजता निर्णय घेऊन पुढील काय विषय त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहे. पाटील, इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. नाही, आता सत्ता हातात असल्यावर तसंच होतं. इंटरनेट सेवा बंद होणार. पेट्रोल पंप रात्री डिझेल बंद होते. आमच्या गाड्या पेट्रोल पंपावरच जवळपास 2,500-3,000 हजार गाड्या आमच्या पेट्रोल पंपावर लटकाल्या होत्या. आणि आमची ही पेट्रोल लय झाले तर पैठणपर्यंत गेले असते डिझेल गाड्याची. कारण आमच्या तरी कोणत्या गाड्याने टाकून आणलेली होती. आम्ही अचानक निघालो होतो, त्याच्यामुळं आमचीही काही तयारी नव्हती आणि लोकांचे खूप हाल झाले असते. लोक पायी चालत होते. इथून तिथपर्यंत भांबिरेल जाऊस तर रात्रीचे 8 वाजलेले आहेत आम्हाला. म्हणजे लोकांचा विचार करावा लागेल. प्रत्येक वेळेस हट्टापायी समाज अडचणीत नाही आला पाहिजे. आणि मी योग्य निर्णय माझ्या समाजासाठी घेतलेला आहे. आणखीन दिवस गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, एखादा किल्ला जिंकायचा ना, सगळा अंदाजा घेऊन जिंका. अचानक आडमुटपणात गेला आणि तो जर कामी आला, तिथं धारातीर्थी पडला, तर या स्वराज्याची हानी होणार आहे. एक एक मावळा गरजेचा आहे. तोच मावळा जर कामी नाही आला, धारातीर्थी नाही पडला, तर तोच मावळा थोडं पुढं मागं पुढं सरकून किल्लाच जिंकून दाखवेल. तसे हे मराठी पुन्हा किल्लाच जिंकून दाखविणार आहेत. वेळ काळ ओळखायला लागतो आणि शहाणपणाची भूमिका घेऊन. काल तुम्हाला वेळ काळ लक्षात आला नाही का? मग काल तुम्ही जी अशा पद्धतीची भूमिका घेतली, त्यानंतर महाराष्ट्रातले अनेक लोक मुंबईकडे निघाले, त्यांना आता परत जावं लागलं. तुम्हाला काल वेळ काळ लक्षात आली नव्हती का ती भूमिका घेताना? त्यांनी दरवाजे उघडे ठेवते ना. आणि लोकांची काय चूक आहे? 16 दिवस झाले इकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. लोकांची काय चूक आहे? वेळ काळ त्यांनाच्या लक्षात यायला पाहिजे होतं. आम्ही किती वेळेस ऐकायचं? न्यायालयाचं ऐकलं, आम्ही सलाईन घेतल्या. तुम्ही रात्रीत निर्णय बदलिता. कसं काय वेळ काळ ऐकायचे आम्ही? कारण बी सांगतो लगेच तुमच्या प्रश्नाला. न्यायालयाने 13 तारीख दिली होती, अचानक 22 घेतली. गुन्हे शांततेत रस्ता रोको झाले पाहिजे. झाले का नाही राज्यात? गुन्हे का दाखल केले काल? मग काय वेळ काळीचा विचार करावा. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य शांततेत चाललो होतो. कुठं काही केलं का? आम्ही नाही केलं. मुंबई हक्क नाही का आम्हाला हक्क मागायला जायला? तुम्ही दरवाजे उघडे ठेवले, आम्ही निघालो. तुम्हाला अडवायची काय गरज मग? आणि आम्ही वेळ काळ ओळखला ना, पुन्हा लढू ना. दिवस थोडे गेलेत बस. आज हातात आहे म्हणून इंटरनेट बंद करताल. तुमच्या हातात पेट्रोल पंप आहेत, बंद करताल. शेवटी जनताच मालक आहे. कालच्या तुमच्या अनुभवावर तुम्ही ठाम आहेत? का नाही राहणार?
काय चुकीचा केलाय मी? बदल करा, आम्ही आमची नाराजी काढून टाकू. शब्द तुमच्या प्रश्नाला उत्तर, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून टाका. आमची नाराजी मागं शब्द घेतो आम्ही, बघा घेतो का नाही. समाजाला मिळाल्यावर मोठेपणात काय हरकत आहे? नाही तर मग नाही, मग तुम्हीच घडून आणताय. आता तुम्ही सिद्धच केलं आडून. तुम्ही खरोखर येऊ द्यायला पाहिजे होतं आणि सागर बंगल्यावर स्वागत करू म्हणले तुम्ही करायला पाहिजे होतं. तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ धरला असेल. तुम्ही इतके लाखात येतात का कोटीत येतात माहीत नाही, हे जे तुम्ही अंदाजा लावला होता, तुम्ही चूक केली. तुमचं नाव सागर बंगला उघडा ठेवला असतं तर आणखीन मोठं झालं असतं. काल मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले की मी मुख्यमंत्री असल्याचा कुठेही युगो न ठेवता मी जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांच्या मागण्यासुद्धा पूर्ण केल्या. मग नंतर ABCD अशा मागण्या वाढत गेल्या, मात्र हे करताना मी इगो ठेवला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही कुठं म्हणलो मुख्यमंत्र्यांनी इगो ठेवला? आम्ही म्हणलो नाहीत. आम्ही प्रत्येक याच्यात बाईटमध्ये आमचं देऊ शकतात तर शिंदे साहेबच देऊ शकतात. पण ते जर त्याचं ऐकून स्टेटमेंट बदलीत असली त्याला आम्ही काय करावं? आम्ही कोणत्या दिवशी म्हणलो की ते देणार नाही? म्हणून अन्याय, म्हणून रोखायचं, म्हणून गुन्हे दाखल करणार, म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचलणार? हे कुठं शिंदे साहेबाला शोभतंय? मग शिंदे साहेबांबद्दल कोणते बरं शब्द आहेत आणि फडणवीस साहेबाबद्दल तरी कोणते आहेत? पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केला, त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही काय बोललो नाही. आता तुम्ही डावं टाकायला लागलात, आणखीन तरी बंद करा. तुम्ही आणखीन तरी डावं बंद करा. तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डावं चालू करू. आता चूक करू नका. पूर्वी आंतरवालीत केलं तर ते पुन्हा घडून आणू. ती चूक करू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला वाटत असं आम्ही आमच्या सुविधा नव्हत्या सोबत, लोक पायी होते याच्यासाठी मागं फिरलोत आणि पुढं तुम्ही 16-17 हजार उभा केलेत आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून माघारी आलोत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आंतरवालीची पुनरावृत्ती पुन्हा करायचं स्वप्न बघू नका. होय, झालं ते मागं झालंय. आता बार त्याला फड्यात पडू नका. गोडी गुलाबीनं तुम्हाला आणखीन सांगतो, तुम्हाला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करायचं मागं लागा. पहिली मागची सगळी नाराजी समाजावरची धुवून जाईल. हो, हे सुद्धा शब्द माझा लक्षात ठेवा. पण तुम्ही असंच करत राहिलात तर ही लाट नाराजीची अशीच वाढत जाणार. कोणावर ठेवायचं? तुमच्या काल जुन्या सहकारी जे होते राजकारण आता अशी माणसं फोडून अनेक बंड शमवण्याचं काम झालंय, अनेक आंदोलनं संपवण्याचे काम झालेत. त्यामुळं कोण इमानदार आहे हे आज मी सांगणार नाही, तसला ते उद्याचा काळ ठरवेल. अरे ते ज्याचा ज्याचा संविधानिक अधिकार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस हे असले कुठं चाळे काढीत असतात का? समाजाच्या मध्ये फूट पाडायला, समाजात मिळायला लागलं ते विष घालायला, आणि ते बी मराठ्यांच्याच पोरांना. जाऊ द्या, मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती. त्यांचं चालू द्या. आमचं फक्त यांना सांगणं आहे, तुम्ही हे डावं बंद करा. हे पोरं जमा करणं, यांना बोलायला लावणं. फडणवीस साहेब आणखीन तरी थांबवा. हो, तुम्ही आणखीन तरी शाने व्हा. काही अडचण असतील तर त्याला समजून सांगाव्या संवादाच्या रूपानं. सर, लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा उद्या परवा होत आहे महाविकास आघाडीची. फायनल काय साधारणतः घडेल असं दिसतं? कारण की अजून आकड्यांचा खेळ सुरू आहे का? काही जागांवर मतभेद आहे? नाही, आकड्यांचा खेळ मतभेद हा बिलकुल विषय नाही. 48 जागांचा विषय आहे. 3 जण आहोत, आमचे मित्रपक्ष आहे, त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतो आहोत. आणि शेवटी जे 2-5 जागांचा विषय आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे. ती चर्चेनं मिटून जाईल सगळं, काही अडचण नाही. धन्यवाद. बाळासाहेब थोरात होते, त्यांनी भूमिका मांडली. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका. मी माझा तर 5 वाजता निर्णय घेणारच आहे आता आमरण उपोषणाचा.